हे बघा मस्त असे आप्पे बनताय आणि सोबतच मी त्याचा डोसा पण बनवते, तो पण छान बनतोय। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर आज सकाळपासून तेच चालू आहे, घरातली आवरासावर वगैरे, परत ऑफिस हे ते सगळं काही असंच असतं आपलं रोजचा दिवस। सो चलो आजचा दिवस कसा होतोय बघूया आपण। तर आज मी काहीतरी बनवणार आहे, तर काय बनवणार आहे बघू शकते तुम्ही। इकडे मी कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेतलाय आणि इकडे रवा आणि दही मिक्स करून घेतलंय, म्हणजे मला आज बनवायचे रव्याचे आप्पे आणि डोसा पण बनवेल रव्याचाच। सो इतकं सारं घेतले, तर हे बॅटर करून ठेवलंय मी रवा आणि दहीचं। तर याला 10-1 मिनिटं थोडंसं असं सेट होऊ द्यायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वगैरे ॲड करून आपल्याला जसं पाहिजे तसं करून घ्यायचं। कांदा टोमॅटो त्याच्यामध्ये ॲड करायचा, हिरवी मिरची वगैरे टाकायची आणि मीठ वगैरे टाकायचं आणि बाकी त्याच्यात अजून भाजी टाकू शकतो आपण, गाजर वगैरे बीट ते पण टाकू शकतो, पण मी इतकंच टाकणार आहे। सो बघूया कसे बनत आहे आज माझे आप्पे। हे बघा अशा प्रकारे मी बॅटर रेडी केलंय, त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हिरवी मिरची जिरे वगैरे टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ। आणि आता इकडे आप्प्याच्या भांड्यामध्ये आपण जसे आपले तांदूळ आणि डाळीचे आप्पे करतो सेम प्रोसेस आहे तशीच। सो बघूया कसे बनताय आपले आप्पे। हे बघा मस्त असे आप्पे बनताय आणि सोबतच मी त्याचा डोसा पण बनवते, तो पण छान बनतोय। तर हे बघा आज आहे अमावस्या, तर ते अमावस्या घेणार आहे, मावशी आलेले आहे तर त्यांना हे सारं द्यावं लागतं। डाळ, पीठ, तेल, मीठ, मिरच्या आणि कांदा वगैरे, तर मी घेऊन चालली। तर बघा इकडं काय चालू आहे आणि त्याच्यात एक छोटासा प्रॉब्लेम झाला, जे की आईंचं कानातलंच निघून डायरेक्ट पडून गेलं। ते बरं झालं, बाहेरच पडलं असतं, बाहेर चालल्या होत्या त्या, सापडलंच नसतं। छोटासा अटॅक येत राहिला मला मी गेले म्हणून। तर बरं झालं घरातच पडलं, नाही तर काय। आणि आता मी हो ना आईन ते चालले मळ्यात, कारण की आमच्या मळ्यात आज पण एक प्रोग्राम आहे। तर माझ्या 2 नानांचं मिळून बकरू आहे, कारण आहे कारण 2 नानांचं मिळून, एक मोठे नाना एक छोटे नाना, 2 नंबरचे 3 नंबरचे, एक गोरख नाना एक पुंडलिक नाना, 2 नानांचं कारण आहे। मग आम्ही चाललोय जेवायला। येस, ओके। तर मळ्यात छोटासा प्रोग्राम, छोटासा काय म्हणजे मसुबाई मळ्यात, त्या मसुबाचं कारण आहे। तर आम्ही निघालोय मळ्यात, पण त्याला काही सुट्टी नाही, त्याच्यामुळे मी चालली ऑफिसला तिला सुट्टीच देऊन नाही राहिली। आणि आईंना म्हटलं तिथला थोडासा व्हिडिओ घ्या जो की मला आपल्या ऑडियन्स सोबत शेअर करता येईल। ठीक आहे नक्कीच नक्कीच। तर बघा आणि मी चालली ऑफिसला। सो चलो बाय 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 बाय, हॅव गुड डे। हळूहळू जाय, हळूहळू ये। ओके डन। तर आई आणि हे दोघेही मळ्यात गेले होते, तर इकडे तुम्ही बघू शकता एका बाजूला भाजी पण बनती आणि तिकडे चुलीवरती भाकरी वगैरे चालू आहे। तर म्हसोबाचं मंदिर आहे, तर तिकडे एक कारणाचा प्रोग्राम होता आमच्या मळ्यामध्ये नानांतांचा। सो सगळेजण मळ्यात गेलेले होते, तर बघू शकता तुम्ही इकडे चुलीवर केलेलं होतं छान असं मटण, आणि चुलीवरच भाकरी वगैरे सगळं काही चुलीवरच चालू होतं। तर बघू शकता तुम्ही हे बघा गरमागरम पोळ्या आणि भाकरी, जे खात नाही त्यांच्यासाठी पण केलेलं होतं, आणि खातात त्यांच्यासाठी तर मटणच होतं। सो इकडे चुलीवरती छान असं चालू होतं, या सगळ्या लेडीज मस्तपैकी बनवत होत्या चुलीवर। आणि एक सांगू का, चुलीवरचं खाण्याची एक मजाच वेगळी असते खरंच, पण मी नव्हते तिथं। इकडे आमचे नाना टेस्ट करून पाहते भाजी। नाना काय झाली भाजी? एकच नंबर, एक नंबर। देणार का नाही? नाही सुट्टी नाही तिला। नाना काय झाली भाजी? एकदम भारी, एकदम भारी ना। सगळा स्वयंपाक वगैरे झाला त्यानंतर हे बघा इकडे आहे हे म्हसोबा महाराजांचं मंदिर। तर नाना नानी आईन ते सगळे जण इकडे नैवेद्य दाखवायला गेले होते देवासाठी। तर इकडे तुम्ही बघू शकताय की जे पाहुणे मंडळी आलेले होते ते सगळेजण जेवण करायला बसले होते, आणि छान तिथे झाडं होते हिरवीगार आमच्या मळ्यात। तर तुम्ही या आधीच्याही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, खूप छान असे झाडं आहे। तर झाडांच्या खालीच बसलेले होते मस्त थंड थंड वातावरणामध्ये, आणि इकडे भाजीचं मॅनेजमेंट चालू होतं, कारण की ही भाजी म्हटलं ना की थोडीशी बाजूला पण काढून ठेवावी लागते, कारण की मग शेवटपर्यंत ती पुरवायची असते त्याच्यामुळे। तर हे काकांत इकडे तेच करत होते। लिंबू पाण्याची मजा घेताय सगळेजण। ताकद पाय कशी पळत सुटल तू आता।
सगळ्यांचं जेवण वगैरे झालं, घरच्यांचं पण सगळ्यांचं जेवण झालं आणि जे लिंबू उरलेले होते ना भाजीसोबत खायला आणलेले होते ते जे लिंबू उरलेले होते त्यातच मग यांनी सरबत वगैरे बनवला, सगळ्यांनी सरबत वगैरे पिला आणि त्यानंतर मग सगळेजण घरी गेले. आणि अशा प्रकारे आमच्या मळ्यातला कार्यक्रम झाला छान असा. तर चलो पुढे काय व्हिडिओमध्ये बघूयात आपण. तर चला मी आता चालू ऑफिसवरनं आणि चहा वगैरे घेतो. आता काय देवाची दिवाबत्ती करते म्हणजे की दिवा वगैरे लावला. आणि आम्ही आत्ताच मळ्यातून आलोय. हा का, इतकं उशीर झाला? मळ्यात कार्यक्रम होता, बकराचा कार्यक्रम होता मळ्यात, त्याच्यामुळे आम्ही आत्ता आलोय मळ्यातून. इतकं ऊन लागलं मळ्यामध्ये, एवढं थकलोय. हा ना. आणि चहा ठेवलाय मस्त. तर आता आम्ही सगळे चहा वगैरे घेतो. आज आम्ही जेवणामध्ये संध्याकाळचं जेवण करतोय आम्ही. तर आज जेवणामध्ये आम्ही बनवलंय मस्तपैकी शेवया, त्याच्यासोबत छान असं दूध आणि इकडे सकाळचे उत्तप्प्याचं पीठ होतं त्या ते उत्तप्पे केले आणि आम्ही 3 जण बसलोय मस्त जेवायला. आणि आम्ही मस्तपैकी मटण खाऊन आलेलो आहे आज. त्याच्यामुळं आज हलकं सेवन करायचंय. अजून एक ठिकाणचं आमंत्रण होतं, पण मी तिथे गेलो नाही बिकॉज डबल मटण खायला चुकलं जाईल आणि त्रास पण होतो. ओके. तर आता आम्ही छान असं जेवण करतो. आमचं जेवण वगैरे करून झालंय आणि आता आम्ही चाललोय भाटवाडीला मामा त्यांच्या घरी. सो चलो जाऊया आपण मामाच्या घरी. तर आम्ही आलोय मामा त्यांच्या घरी आणि इकडे आम्ही यांच्यासाठी सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणली बघा. सिया आणि श्री आणि सनीसाठी कोण आणि बाकी आमच्या आईस्क्रीम महत्वाची आहे की नाही महत्वाची खाणं. मग. आणि बाकी आम्ही सगळ्यांसाठी कुल्फी वगैरे आणली. आणि इकडे अजून मामा त्यांचं जेवण वगैरे चालू आहे. आम्ही आलो केव्हाच. आजी ते काय आजी एवढं गोण्या गहू आहे का? गहू आहे ते एवढे सारे गहू झाले आजी त्यांना. आणि सगळ्यांनी या कुल्फी खायला. काय म्हणता आई? सगळ्यांनी कुल्फी खायला या. मामी कुठे गेल्या? मामी गेल्या मधी. तर आम्ही सगळे कुल्फी खातोय बघा. अशा कुल्फ्या आणल्या होत्या आम्ही. मामांना भेटायला आलो होतो, त्यांना बरं नव्हतं त्याच्यामुळे. आता बरं वाटतंय का मामा? बरं वाटतंय ना आता? बऱ्यापैकी बरं वाटतंय त्यांना. हा तेच ना. तर आम्ही आलो होतो भेटायला आणि आता केव्हाच आलो होतो आम्ही. ऑलमोस्ट आता किती वाजले? 10:30 वाजले. हा ना, 9 वाजता आलेलो आम्ही. आजी ते बसले इकडं, मामी सिया झोपले वाटतं. तर चला असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चलो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.